ताळासगाव सर्कल मध्ये बलगाव या ठिकाणी आलेलो आहे. बनगाव हे सुद्धा ताळासगाव सर्कल मध्येच आहे. तर आपण इथं जाणार आहे की हे मतदार आले तर नवीन तरुण मतदार, तुम्ही काय सांगाल दादा? आपल्याला काहीच नाही सांगता येणार. मतदान करणार का नाही? हा, मतदान करणार आहे ना. कोणाला करणार? महायुती, महाविकास आघाडी, अपक्ष, कोणाला करणार? कोणाला मतदान? नाही, अपक्षालाच करणार आहे. अपक्षालाच करणार. काऊन हो? काय महायुती आघाडी बी काही कामात नाही आणि भाजपा काही कामात नाही. असं आहे का? अच्छा. कशामुळे? म्हणजे अनुदानामुळे म्हणतात का? दुष्काळी अनुदान, पावसाळी अनुदान का अजून कशामुळे नाराजी? का मागच्या सदस्यांना नाही, काही नाही. अच्छा. तुम्ही शेतकरी आहे? काय नाव आहे तुमचं? आबासाहेब भांदा शिंदे. हे आबासाहेब शिंदे होते. हे म्हणते अपक्षाला मतदान करणं. धन्यवाद दादा. इथं आपण, तुम्ही काय सांगाल भाऊ? नाही, अजून शेतकरी म्हणून शेतकऱ्याचे जे प्रश्न मार्गी लावेल तर त्यानुसार आपण निर्णय ठरवू. अजून बहुतेक बराच वेळ आहे, त्यानंतर आपण निर्णय घेऊ. समजा शेतकऱ्यांनी अजून पत्ते काही त्यांचे ओपन केलेले नाही, महाविकास आघाडी किंवा महायुती. जो शेतकऱ्याच्या प्रश्नाशी म्हणजे प्रलंबित प्रश्न मार्गी लावेल त्यानंतरच त्याविषयी आपण भूमिका ठरवू. हे होय ते शेतकरी, तरुण शेतकरी होते. यांचं म्हणण्याचा उद्देश याच आहे किंवा जो विकासाला संधी देईल, जो शेतकऱ्याच्या हिताचे प्रश्न पाहतील, आम्ही त्यांना संधी देणार, मग तो कोणी का असाना. एकंदरीत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. धन्यवाद. काय सांगा? काय शेतकऱ्यासाठी किंवा जे शेतकऱ्यासाठी लढणार आहे त्यालाच मतदान करू आपण. का तुम्ही लढणार? नाही, आम्ही आपलं लढायचं कामच नाही. ज्याला आतापर्यंत यांच्या पिढ्या गेल्या ना, येईनी करायला पाहिजे त्यांनाच. आपण काय करणार? आपल्याला राहायचं असतं तर अगोदरच राहिलो असतो शेतकरी म्हणून. लोकशाहीत तसा आहे, चान्स आहे, पण यांना दिलेलं नाही. यांच्या पिढ्या गेल्या ना, आता यांच्या बदलची गरज आहे. आता जो दुसरा नवीन उभा राहील त्यांना करू. मागच्या वेळेस गंगासागर ताई होत्या, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर संभाजी उबाळे होते, त्याच्या नंतर काही काळ नवीन होते. तुम्ही संधी कोणाला देणार? ओपनला देणार का? मग कसं की जुन्याला त्यांनी संधी दिली पक्षानं, तुम्ही नेमकं कोणाला पाहणार? किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार मतदान? आज नवीन चेहरा पाहण्याची गरज आहे. तेच 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 पुन्हा तेच व्हायला लागलं. जो नवीन यायला तोच करायला लागला, दुसरं काही नवीन बदलच करीत नाही. यायला असं म्हणायचं की काय की जीव येतो ते तोच करतो, बदल काय होत नाही. बदलसाठी नवीन हे करणार आहे आपण. तर आपण त्यांच्यासाठी जाणार आहे. एक तरुण मतदार आहे, आपण त्याच्याकडे जाणार आहे. दादा, तुम्ही काय सांगा? नमस्कार. प्रथम कशाबद्दल? आपला रस्त्याबद्दल ना. येस, जिल्हा परिषद सर्कल. जिल्हा परिषद सर्कलचा सांगायचा असा उद्देश आहे की ताडतगाव ते बनगाव अवघे फक्त 2 किलोमीटरचा रस्ता आहे. मागणी आहे की लवकरात लवकर तो रस्ता बनवून द्यावा. झाले 10 वर्ष या रस्त्याला. एवढं मोठं गाव आहे, पण त्या गावामध्ये ना कशी साफसफाई नाही, हागणदारी बघा तुम्ही. आता ते रोडला सगळे घाण वगैरे होते. आणि झाले एवढं मोठं, त्यांनी पुढे आपल्या सिद्धेश्वर बघा असं मोठं तीर्थक्षेत्र आहे. त्या रस्त्याला पण खूप म्हणजे भाविक लोक जाणं येणं करत असतात. वर्दळ असते, खूप गर्दी असते. आणि माझं म्हणणं एवढं की हा आम्हाला म्हणजे तालुक्यात जायला मुख्य रस्ता पाहिजे. तो रस्ता जर झाला तर बरं होईल. येणाऱ्या जर रस्ता झाला तर बरं होईल ना. मग तुम्ही मतदान कोणाला करणार? रस्ता करणार का तुम्ही फक्त मागणी मांडली? मागणी मांडली, पण ह्यावेळेस नाही. ह्यावेळेस मी मतदानावरती बहिष्कार करणार आहे. म्हणजे नोटाला मतदान करणार नाही? टाकणार नाही मतदान. नाही, कारण की 10 वर्ष झाले हा रस्ता नाही झाला. अच्छा. एकंदरीत ह्या तरुण मित्र मतदारांनी सांगितलेलं हे आपला जे सत्रच आहे बोल मतदारा बोल, तर ह्या परखड मतदार आहे. त्यानं सांगितलेलं आहे की मागील 10 वर्षापासून बनगाव ते ताळासगाव 2 किलोमीटरचा रस्ता आहे. तो रस्ता झालेला नाही. बाजूला फार मोठं तीर्थक्षेत्र आहे, त्याच्यासाठी जाणार आहे. आणि परंतु घाणीचं इकडे साम्राज्य आहे. आणि जोपर्यंत याच्या संदर्भात प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत मतदान करणार. म्हणजे यांनी तर बहिष्कारच टाकायचा निर्णय घेतला. धन्यवाद दादा. जय हरी. जय हरी. तिकडे पाठी. बाबा, काय म्हणता मग एकदा मतदानात? काय बोल मतदान बोल मध्ये तुमचं स्वागत. तुम्ही काय सांगा जिल्हा परिषद सर्कल ताळासगाव बद्दल? कोणाला मतदान करणार? महाविकास आघाडी, महायुती, अपक्ष, तिसरी आघाडी का कोणालाच करणार? काय मत वाटतंय का बाबा तुम्हाला? करून तुम्ही ज्याला मतदान त्याला करू. तसं काय आम्ही कशाला म्हणायचं? तुम्हाला तुम्ही तुमचं सांगायचं, आम्ही कशाला बोलाव? कोणते कोणते म्हणले? महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी आणि अपक्ष. अपक्ष करू. अपक्ष करून सत्ताधाऱ्याला किंवा म्हणजे भाजप महायुतीला याला का नाही? कशामुळे नाही? महायुती किंवा महाविकास आघाडीला काऊन नाही? बरं, महायुतीला करू. असं आहे का? अनुभवी आहेत, पण बाबा आपली फिरकी घेतात, काय हरकत नाही. बाबा तुमच्या भावना काय? बाबा मतदान करणार 100% घेतात. काय सांगणार बाबा? याच्यासारखंच बाबा लय हसले बाबा. जबाब आहेत का? आमचा उमेदवार आहे पिंगळे. असं आहे का? बाबाने सांगितलेलं आहे आमचा उमेदवार आहे पिंगळे. आता पिंगळे कोण हे सांगायची गरज नाही, पण पिंगळेच कशामुळं? पिंगळेच कशामुळे? काम केले ना, काम केले ना. म्हणजे तुम्ही कामाच्या माणसाला मतदान द्यायचं असं म्हणणं?
नक्कीच 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 नक्की काय हरकत नाही. कारण कसं असतं की मग मागच्या वेळेस रनिंग होते हो. आणि पण मला एक सांगा बाबा की हो मतदारसंघ जे आहे जिल्हा परिषद हे सर्वसाधारण मध्ये आणि तुमचा डॉक्टर पिंगळे जे आहे ते ओबीसी मध्ये येतं. मग हे गणित कसं जमणार तुम्ही? पिंगळे ओबीसी बरोबर याच्या सर्वसाधारण मध्ये लढणार. सर्वसाधारण मध्ये लढणार हा आणि जिंकणार. हा जिंकणार का? जिंकणार. मग बाबाचं एक मत होतं कसं आहे की पिंगळे सर्वसाधारण मध्ये लढणार आणि जिंकणार. मी बाबा धन्यवाद. काय सांगशील? मी काही सांगतो नंतर. तू मतदार तर आहेस ना? नाही ना, मतदानच नाही माझं, काय बोलू. तू भाऊ तुम्ही काय सांगणार? आम्ही महायुती महायुती. महायुती कशामुळे हो दादा? विकास आहे त्यांचा तसा भरपूर. अच्छा विकासी. हो. आणि मला सांगा विकासी म्हणता मग दुष्काळी अनुदान असं येतील ना पैसे. येतील का? येतील. अच्छा आता लाडकी बहीण आहे, अच्छा घरकुल आहे, विहीर आहे, अच्छा राशन फुकट आहे. अच्छा हा. अच्छा एकंदरीत यायला सांगायचं की लाडकी बहिणी हो. म्हणजे लाडक्या बहिणीला जीव लावतात पण लाडका दाजी जे आहे हो ना, ना, दाजीचं- दाजीचे हाल काही हो द्या दाजीचं ते हो. चालते पण लाडकी बहीण आहे त्याच्यामुळे. आणि हे पक्क पुन्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांनी. अच्छा हो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानला. कारण हा सगळ्यात सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की जालना जिल्हा हा आरक्षणाचा धगधगत्या आरक्षणाचे चाललेलं आहे. इथं जे काही राजकारण झालं मग ते ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असो की एसटी आरक्षण असो, या तिन्ही आरक्षणाची जी ही सुरुवात झालेली ही जालना जिल्ह्यातून झालेली आहे. मग एकाच ठिकाण भले आंतरवाली येतं, दुसऱ्याचं ठिकाण वडीगुद्री ते आंतरवाली प्रभाग असेल की जालना जे असेल धनगर बांधवाचं एसटी आरक्षण असेल, सगळ्याची जागी जी आहे त्या आरक्षणाचा मुद्दा जे महत्वाचं पेटलं ते दादांनी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की 100% बीजेपीला मतदान करा. पण मला बीजेपीला मतदान मध्ये जर समजा आता जुन्याला करणार का नव्याला करणार म्हणजे कारण कसं आहे की जो पक्ष देईल त्याला. अच्छा पक्ष देईल त्याला. हो, आणि जर समजा पक्षाने तुमच्या जुन्याला जर संधी दिली नाही तर तुम्ही काय करणार? महिन्यात पक्ष ठरवून तो उमेदवार आम्हाला. अच्छा एकंदरीत भाऊने सांगितलेलं आहे की भाजप ज्याला संधी देईल तो अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही त्याला मतदान करू असं दादांनी सांगितलं. धन्यवाद दादा. कोणाला मतदान करणार? मतदान करू. कोणाला? ते साधलेली ते काही बोलत नाही, त्याने कशी गुळणी धरली पण 100% मतदान करणारे. कसं आहे त्यांच्या बोलण्यातून एकंदरीत हसून बारीक हसले आणि ते इशारा दिला समजदार को इशारा कापी. धन्यवाद बाळू भाऊ काय हरकत नाही. आपण काकूकडे आलेलो आहे. काकू 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 तसं नाही खरं सांगायचं कसं काय काका बोलला ऐकून घ्या तुम्ही. बोलताच येत नाही ना. वा 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 अख्खा घर सांभाळती काकू पण काकूने बोलता बोलता एकच सांगितलं जो काका करीन तेच मी करीन. धन्यवाद काकू. आलेला आहे बोल मतदार बोल मध्ये भैया तुझं स्वागत आहे. तू काय सांगशील कोणाला मतदान कोणाला करशील? पिंगळे. पिंगळे कशामुळे भाजपला. भाजपला. पण आता तुला इतका आत्मविश्वास कसा आहे की डॉक्टर पिंगळेलाच तिकीट मिळेल म्हणून? मिळून त्याचा प्रचार चालू आहे. भेटन असं आहे का? प्रचार चालू बाकीच्याचा बी तर प्रचार चालवणार आहे. नाही पण भेटन त्यांना. त्याच्या मागच्या विकास कामामुळे तू म्हणतो हा भेटन ना. हा ना नाही पण तू जे डॉक्टर पिंगळे करतो हरकत नाही आम्हाला कारण ते तुझा अधिकार आहे. परंतु डॉक्टर पिंगळेंच्या ज्या ताई होतात गंगासागर ताई यांनी मागची 25 लढवली त्या संदर्भात त्यांचा विकास झाला का त्या आधारावर बोलतो तू का काय बोलतो? नाही विकास आहे ना त्यांचा. विकास आहे का? दादाला भैयाला एका तरुण मतदाराला एकच सांगायचं की डॉक्टर पिंगळेला करणार आणि पिंगळेलाच भाजप तिकीट देणार आणि डॉक्टर पिंगळेच निवडून येणार असं भैयाला सांगितलेलं आहे. धन्यवाद. आता आपण अजून एक नवीन मतदार आलेला आहे. दादा तुमचं बोल मतदार बोल आमच्या एसके न्यूज महाराष्ट्र असेल की एसके न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या चॅनल मध्ये स्वागत आहे. जिल्हा परिषद सर्कलचे जे सर्वसाधारण उमेदवारासाठी सध्या वातावरण पेटलेलं आहे तर तुमचं मतदान कोणाला राहील? महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी किंवा अपक्ष किंवा मतदानच करा? तुम्हाला काय वाटतं? तुला सांगण्याची आवडून दे. मतदान करायला काय काम जे असेल त्याला करू म्हणा. त्याचे काम व्यवस्थित वाटून ते करू ना. मागच्याने काम केलेत का? मागची केली नसली तरी बी आता पुढची करते त्याला करू. असं आहे का? हा अच्छा मग मागच्या झालेल्या कामावर खुश आहेत का तुम्ही? हा चांगलं काम आहे त्याचे बी. असं आहे का? अच्छा मग पक्षाने त्याला जर संधी दिली तर तुम्ही हे करणार असं तुमचं म्हणणं? करू चालतं रोड हे ते केलं करू ना पुन्हा करू ना. अच्छा मागच्याचे काम चांगले आहेत
पण मागच्या पक्षाने संधी दिली परत अजून जे विकास करेन थोडक्यात त्यांनी त्याच्या भाषेत बोललेत, शांत होते, संयमी होते. ते एकच सांगितले, समजदार इशारा काफी आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो विकास करण, जो आम्हाला म्हणजे आमच्या भौतिक विकासाला किंवा आमच्या याच्यानंतर गावातील विकास असेल, रोडचा विकास असेल, याला जो संधी देईल आणि आमचे प्रश्न वारंवार उचलेल त्याला आम्ही मतदान करू. धन्यवाद दादा. दादा इकडे कोण कोण आहे ऐकून घ्या. सध्या जिल्हा परिषद सर्कल ताळादगाव हे जे सर्कल जे आहे हे सर्वसाधारण पुरुषासाठी सुटलेलं आहे. सध्या कसं असतं की इथं उमेदवारांनी इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. तर मोठ्या प्रमाणात असल्याच्या नंतर आता तुम्ही मतदान इथं महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, अपक्ष किंवा तुम्ही नोटाला मतदान कोणाला करणार तुम्ही? करून भाजपला भाजपला कोण? कशामुळं? काम चांगली ना, कामं चांगले आहेत. पण भाजपच्या काळात तर दुष्काळी अनुदान असेल, परत अतिवृष्टी अनुदान असेल, ते तर काही भेटलं नाही तरी मतदान करणार. करूच का? एकंदरीत दादाने सांगितलं व कसं आहे की दादा दम धरून बोलत होते पण मतदान भाजपला करू. धन्यवाद दादा. बोल मतदार बोल या सदरात आपलं स्वागत आहे. काय सांगा जिल्हा परिषद मतदारसंघ ताळादगाव सर्कलचं सध्या आहात तुम्ही, बनगावचे आहात, रहिवासी, काय सांगा? गावाला रस्ता नाही. तुम्हाला सांगतो एवढ्या लोकाला म्हणजे जवळजवळ रोजचे जाऊनचे लोक पडते रस्त्याने. अच्छा. हा, त्या खड्ड्यानी 4-5 लोकांचे ऍक्सिडेंट झालेले. बर. गावाला रस्ता पाहिजे कारण पक्ष म्हणजे कोणत्याच भरोसा राहिलेला नाही. अच्छा. कशामुळे बाबा काय कोणत्याच पक्षावर भरोसा राहिला नाही? कारण तुम्हाला काही विकासच नाही, नुसतं काय घोषणाच आहेत फक्त. अच्छा. मग मागचं जे सदस्य असेल डॉक्टर पिंगळे होते तर त्याच्या काळात काही विकास झाला का नाही झाला? काही विकास काही दिसत नाही झाला. विकास झाला दिसत नाही का? असं आहे का? एकंदरचं म्हणणं आहे की विकास काही झाला नाही आणि सगळे एकाच माळीचे म्हणे असं त्यांचं म्हणणे. धन्यवाद दादा. सांगणार आहे, सांगू मला कोण्या पार्टीशी काही मतलब नाही, मी कोण्या पार्टीचा बी नाही. अच्छा. हे पण सांगतो. अच्छा. मतदान करणार असं ना? मी फौजी माणूस, मला पार्टीशी मतलब नाही. मतदान नक्की 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 कोणाला करायचं, काय करायचं, जो काम करीत त्याला मतदान ह्या गावाचं राहील यावर्षी. एकंदरीत दादा फौजी माणसं आहेत आणि त्यांनी जे इशारा दिलाय फौजी भाषेतच दिलाय. हे पण सांगून ठेवतो, जोपर्यंत सिद्धेश्वर पिंपळगाव भोले बाबा टू ताळादगाव जोपर्यंत रोड रिपेअर होत नाही, चांगला होत नाही, तोपर्यंत मी गावामध्ये कोणाला येऊन सुद्धा देणार नाही. नोट करून ठेवायची गोष्ट. काही मतलब नाही कोणाशी. आणि इथं तुम्हाला सांगतो, लेडीच्या डिलिव्हरी होत्या, रस्त्यामध्ये डिलिव्हरी होऊन राहिल्यात रस्त्यामध्ये. आणि काही ऍक्सिडेंट झाला, गाडी जायला रस्ता नाही, मी इथून ताळादगावला जायला कमीत कमी अर्धा घंटा लागतो. अर्ध्या घंट्यात माणूस जालन्याला आंबरला पोहोचते. याचं रोडचं कोणी ध्यान देत नाही. मी आता सांगतो, जो पुऱ्या ऑल इंडियामध्ये रोड बघितला मी, पुऱ्या इंडियामध्ये फिरलोय मी, समजलं का? ह्या बनगाव सारखा रोड कुठंच नाही, एवढा डेंजर रोड आहे. हे होते फौजी आणि बरेच ऍक्सिडेंट झाले, कमीत कमी नाही तर 7-8-10 ऍक्सिडेंट माझ्या डोळ्यासमोर झालेले इथं या रोडला. हे होते फौजी आणि यांनी कोणा पार्टीशी मतलब नाही, दोन्ही सरकार यावा, त्याच्यासाठी आम्ही तिच्या आमचं काम फक्त करून द्या, माझं हे म्हणणं आहे. हे होते फौजी, हे होते बनगावचे फौजी. यांनी फौजी असूनही त्यांनी फौजी भाषेतच सत्ताधारी असेल की विरोधक असेल त्यांना सांगितलं की पहिल्यांदा आमचा रोड करा. जोपर्यंत आमचा रोडचा प्रश्न मार्गी लागत नाही, विकासाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणालाच येऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. दंकिके चोप त्यांनी सांगितलं. दादा धन्यवाद. माजी सरपंच बनगावचे यांच्याकडे आलेले. दादा तुम्ही काय सांगाल रोड बाबतीत? नाही मतदानाच्या बाबतीत काय सांगता ते तुम्ही, तुमचा अधिकार आहे. तो मतदानाचे सध्या जिल्हा परिषद सर्कल सर्वसाधारणसाठी खुलं आहे. तुम्ही मागच्याला संधी देणार, नवीनला संधी देणार का, विकासाला संधी देणार का, महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, अपक्ष का नोटा, नेमकं मतदान कोणाला करणार? विकासाला मत पाहिजे, पण विकास तसा नाहीच ना आमची इथं. अच्छा. बराच विकास कमी आहे. त्याबद्दल विकास जर झाला, विकासाचा जर विचार केला लोकांनी समजा, तर खूप चांगलं राहील. त्याला भरभरून साथ बी भेटन, असं आहे आमचं मत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की विकास हरवला का विकास दाबला? विकास दबला म्हणावं लागेल, हरावला म्हणावं लागेल, काही अडचण नाही त्याची. थोडे थोडे म्हणलेले काही विकास, मग यांच्याकडून नेमकं हे आपल्याला म्हणायचं, यांच्या मतातून जाणून घ्यायचं की विकास हरवला, विकास दाबला का, विकासाला सापडायचं का गावसायचं, काय सांगाल तुम्ही? विकासाला सापडावं लागेल.
आणि ते विकासाने त्याने म्हणजे आमचं गाव इंडला असल्यामुळं कोणी लक्षच देत नाही जास्त, कारण बदनापूर मतदारसंघात इंडला गाव आहे त्याच्यामुळे लक्ष देत नाही कोणी. थोडं लक्ष दिलं आमदारांनी येईन तर मग खूप हे होईल. हे होते माजी सरपंच यांनी सांगितलेलं आहे की बदनापूर मतदारसंघातलं आमचं शेवटचं गाव आहे. याच्यानंतर बाजूला घनसंगी मतदारसंघ येतो आणि त्यामुळं आमच्या विकासाकडे लक्ष द्या, आमच्या मूलभूत गरजाकडे लक्ष द्या आणि जोपर्यंत मूलभूत गरजाकडे आमच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही. एकंदरीत त्यांच्या बोलण्याचा तो कल होता. पण हे सोबत करत असतानाच त्यांनी हेही सांगितलं विकास हरवला, विकास दाबला, आता विकास कुठं कुठं गेला ते हे माझे सरपंच राहिले अभ्यासू व्यक्त मत, त्यामुळे त्यांना जास्त त्याच्या सांगण्यामध्ये दम आहे. चला पाहूया आता समजदार इशारा कापी. धन्यवाद दादा.